महाराज ना परीक्षा घेतात प्रत्येक गोष्टीमध्ये, की ह्या यात्रा जेव्हा चालू होतात ना तेव्हा महाराजांना मी जातो धनकवडीला, महाराजांना श्रीफळ ठेवलं जातं आणि त्यांना आमंत्रण करतो की महाराज तुम्ही माझ्या बरोबर चला म्हणून, आणि ती लिस्ट वाचून दाखवतो, जेवढी लोक आहेत त्या पॅसेंजरची लिस्ट वाचली जाते. अच्छा. आणि असं वाचून दाखवल्यानंतर महाराजांना सांगतो की चला माझ्याबरोबर. हे नेहमी असतं माझं. आणि ते त्यावेळेस आहे ना, त्या यात्रा चालू झाल्या होत्या ना, तर थोडासा माणसाला म्हणतात ना का हा चला एवढीच माणसं ना मी घेऊन जाईल. आणि त्या दिवशी मी धनकवडीत नाही गेलो मठात. म्हणजे नेहमी तुम्ही जायचे त्या दिवस नाही गेलो. केलं ते माझ्या डोक्यात हवा घुसली होती, नाही गेलो तिकडे. आणि त्याच्यानंतर मग असं झालं की मी सगळं चालू झालं. 3.5 लाख रुपये ते घेऊन उशाला झोपलो होतो आणि रात्री सकाळी उठलो. सकाळी उठल्यावरती आम्ही सगळेजण गेलो पलीकडे, म्हणजे प्लॅटफॉर्मच्या पलीकडे गेलो. सगळ्यांना बसमध्ये बसवलं आणि माझ्या लक्षात आलं की माझ्या गळ्यातली बॅग नाही आहे. ओके. माझा मित्र यशवंत माझ्याबरोबर होता, त्याला विचारलं मी, तर तो म्हटला की माझ्याकडे नाही, ती तुझ्याकडेच होती म्हणून. मग मी शिल्पाला विचारलं माझ्या मिसेसला, तर ती म्हणते की नाही माझ्याकडे पण नाही. बॅग गेली कुठे म्हणून. बरंच सगळी लोकं तिकडनं स्टेशनवरती आली. मी गेलो आणि पुन्हा जिथे गाडी सगळी बघितली आणि जिथे मी झोपलो होतो ना, तर तिथे बघितलं, तर तिथे पण बॅग नव्हती.